काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नांदेड लोकसभेचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। त्यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यात मोठी राजकीय हानी झाली आहे। ते काँग्रेसचे निष्ठावंत आणि भाजप विरोधात लढणारे एक ताकदवान नेते होते। त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या निष्ठेची काँग्रेस पक्षाने नोंद घेत त्यांना लोकसभेत संधी दिली होती। त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1954 रोजी झाला। त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं। 1987 साली ते नायगावचे सरपंच म्हणून निवडून आले। त्यानंतर सलग 24 वर्ष ते या पदावर होते। 1990 मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले। 2002 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले। 2009 मध्ये अपक्ष आणि 2014 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला मरगळ आली होती। त्या काळात त्यांनी संघर्षाची बाजू घेतली। काँग्रेसकडून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं। भाजपच्या तोडीची प्रचार यंत्रणा नसताना वसंतराव यांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 50,000 मतांनी पराभव केला। त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी मिळाली होती। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वसंत चव्हाण यांना नांदेड लोकसभेचे उमेदवार म्हणून निवडले। दरम्यान त्यांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव करून काँग्रेसचे निष्ठावंत आणि ताकदवान नेता म्हणून आपली छाप निर्माण केली होती। मात्र वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक मोठा निष्ठावंत नेता गमावलाय। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेसाठी मोठं योगदान दिलं। त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवले होते। त्यांच्या कार्यकाळामुळे काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात बळकटी मिळाली होती। मात्र त्यांच्या निधनानं नांदेड जिल्ह्यातील राजकारणातील एक सशक्त नेतृत्व संपलं आहे।